शिरोळ तालुक्यातील टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी विरोधात 2023 पासून टाकळी पंचक्रोशीमधून विरोध होत असून 4 दिवसांपूर्वीच टाकळी आणि परिसरातील नागरिक आणि माजी सैनिकांनी एकत्र येऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मात्र मोर्चाला मार्केट कमिटीजवळ उभा करून मोर्चामधील माजी सैनिकांना शेतकऱ्यांना बैठकीला बोलावून मारहाण करून राष्ट्रध्वजाचा अपमान केला। त्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय शिरोळ आमदारांच्या हस्ते ध्वजवंदन होऊ देणार नाही, तसेच प्रस्तावित एमआयडीसी विरोधात उद्योग मंत्रालयाच्या स्तरावर बैठकीचे पत्र मिळावं, अन्यथा दुपारी 12 वाजता आमदारांच्या कार्यालयावर तालुक्यातील सर्व समविचारी सर्व पक्ष संघटनांना सोबत घेऊन भव्य मोर्चा काढून जाब विचारणार असा ठाम निर्धार आंदोलकांनी केला आहे। यावेळी विक्रमसिंह क्रीडांगणावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजीराव माने, सकल मराठा समाज चंद्रकांत जाधव, श्रीत कुलकर्णी, उत्तम पाटील, दलित संघटनेचे अरविंद धरणगुत्तीकर, आयू पट्टेकरी, श्रीकांत शिंगाई, राजू गाडीवडर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, मधुकर पाटील, निलेश तवनकर, जीवन किणेकर, रतन वाजे, मंगेश पाटील, पांडुसिंग राजपूत, जयपाल कोळी, धनंजय माडिक, युवा शक्ती, जयसिंगपूर, ज्योतिराम जाधव, सागर माने, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, गुलाब शेख, नंदुकुमार कदम, अण्णासाहेब कांबळे, सुंदर कांबळे यासोबत जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यातील नागरिक व माजी सैनिक उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।